हे गाईज, वेलकम बॅक टू समू ब्लॉगर यूट्यूब चॅनल. तर उद्या माझ्या दीदीचा बर्थडे आहे, तर मी ब्लॉग आजच चालू केलाय कारण की जरा गिफ्ट पॅकिंग वगैरे आहे ती तुम्हाला मी दाखवते मी कशी करेल, काय सरप्राईज आहे तिच्यासाठी, काय काय मी तिच्यासाठी घेतलंय, पप्पाने तिच्यासाठी काय घेतलंय, काय केलंय असं सगळं दाखवणार आहे. आणि आज रात्री आम्ही केक कापणार सगळे फ्रेंड्स म्हणून, म्हणजे आमचे साईटले सगळे फ्रेंड्स आम्ही सगळे मिळून केक कापणार आहे. तर बघू तिचे रिॲक्शन काय असतील त्याच्यावर, की तिला सांगितलं नाही केक कापणार आहे तुझा, सगळे बिझी आहेत वगैरे असं सांगितलंय. कारण तिला माहिती आहे इथं सगळं म्हणजे केक कापतो आम्ही, तर सांगितलं आम्ही बिझी आहेत, आम्ही नाही कापणार आहे केक. तर बघू आता तिचे रिॲक्शन काय असेल रात्री. तर मी तुम्हाला दाखवते, केक घ्यायला जाईल तेव्हाही दाखवेल, गिफ्ट पॅकिंग करेल तेव्हाही दाखवेल. तर आता आम्ही विचार करतोय कोणता घ्यायचा. कोणता आहे हा? डॉच ट्रफल केक नको, हा नाही तुम्ही चॉकलेट कॅपुचिनो घेऊ. कॅपुचिनो माझ्या दिदीला कॅपुचिनो आवडतो. थांब. हो हा कितीला आहे? 450ला. हा कोणता आहे ग? चॉकलेट क्रीम केक काय? हा घ्यायचा का ब्राउनी? आईस्क्रीम नको, ब्राउनी घ्यायचा का? किती? 10 रुपये जास्त आहेत. हा घेऊया ना, छान वाटतंय. नको छी, काही चॉईस बेकार आहे. तोच घे. हा छान वाटतोय ना, हाच घेऊया. नको हाच घेऊ. तर गाईज ही अक्षू आहे आणि ही तर बघितलेली आहे तुम्ही, हिला पागल आहे ही, जरा बिनकामाची आहे. केक चॉईस करता येत नाही एक पण हिला. नो तिचं काय अॅनिव्हर्सरी आहे का? पागल, हार्टचा केक नको, हाच घेऊया. येईल घे, हाच घेऊया. आम्ही केक घ्यायला आलो पण आम्हाला चॉईसच करता येत नाही कोणता केक घ्यायचा. मी चांगला ब्राउनीचा केक सांगितलाय पण तर काहीच फायनली आम्ही हा केक घेतलाय. शेवटी नेहानेच पैसे दिले. आता तिला संध्याकाळी आम्ही देऊ. ते काका मीटिंग मध्ये आहेत, फोन उचलत नाहीत आणि ते माझ्या फोनवरून इंग्लिश झाडते काकाला. आणि आता आम्ही तिला लुटलंय. कोणता केक? ब्राउनी. अरे थांब ना, सांगते ना माझ्या ह्यांना. कुठं हावाला आम्ही पैसे दुसरी घे ना, तो केक तुम्ही नाही कॅपुचिनो. कुठे गेला? कॅपुचिनो घेतोय आता आम्ही खायला. आमची नेहा ताई घेऊन देते. मी मोठी आहे पण आता नेहा ताई झाली आमची ती. सो आता इथून आम्ही चॉकलेट घ्यायला जातो. हिची लय पकपक चालू आहे यार. कुठं आलो का आपण? पैसे दे. खूप टेस्टी केक आहे तिथले. फॉरेस्ट नको हावाला घे. 95 वाला आपलेच नाही आहे. बघा कशा खाताय. मला तर काय देत पण नाहीये, माझ्याकडून पैसे घेतले. तर गाईज आता आम्ही केक शॉप मधून निघालोय बाहेर. खूप मस्ती केली तिकडं, येडेचाळे गेले. लवकर तर केक घेतला नाही, नंतर नेहाला पण लुटली आहे. आता जातो जरा चॉकलेट घेतो बॉक्सला लावायला आणि गिफ्ट रॅपर घ्यायचा. अय्या नेहा, ते फोडायचं नाही घेतलं. फोडायचं ओके, आम्ही पुढून घेतो आता. अगं हे पहिले व्हिडिओ सगळे मला प्रायव्हेट मध्ये टाकायला लागणार आहे. नाही तर आमची दीदी फोन चेक करते, बघत असते काय ना काय तिला दिसायचं तर सरप्राईज सगळं फुटून जायला लागतं. तर आता दाखवतो चॉकलेट घेताना फोटो. फोडायचं तर मी
तर इथे आम्ही कॅडबरी घ्यायला आलेलो. चॉकलेट आता किती घेतलेले आहेत आम्ही बॉक्स लावण्यासाठी. हे इथे ही हे करतीये, गिफ्टचे कष्ट. गिफ्ट देण्याचे कष्ट करतीये ती, आणि ते तिथे चॉकलेट घेतलेले आहेत. तर गाईज आम्ही एवढे चॉकलेट्स घेतलेत. 440चे चॉकलेट आहेत हे फक्त. कधी एवढे खाल्ले नाही आमच्या तिने, पण मी अर्धे 200 मीच खाणार आहे. इधर काकी बैठी. तर गाईज आता आम्ही आलं करायला, म्हणजे ते चिपकण आलंय, तर मला पाणी सुटलं म्हणून चिपकत नाही. ते सोडवतो कशाला, कशात ठेवायचे ना. काय ते नरम होती. काय आता बघू. तर लावायला पाहिजे. नाही म्हणते नाही काय म्हणाला, परत जेवण काम माझी तुला माहिती आहे. कॅडबरीच ठेवा ना त्याच्यात डायरेक्टच. काय करायचं माहितीये. हा बोलो बोलो. काम करून आलोच ना थकायला. तर काही आमचं थोडंसं आता झालेलं आहे. मी यांना जॉबची भाषा शिकवते, पण मला शिकायची नाही. मी नेहा अनपड कुठली, तिला तर अजूनही येत नाही. तुझ्या बहिणीला कळते मी काय बोलते, पण तिला कळत नाही. बसचा दिमाग. करू बंद? काय बंद करू का? फोन आला. बाई काकीलाच बोलून दे. तर गाईज आमचं पॅकिंग वगैरे सगळं झालंय, गिफ्ट पॅक करून झालंय आमचं. पण आता तिला म्हणजे आमचं काकांचा आमचा प्लॅन झालाय, तिला झोपून द्यायचं थोडंसं आणि मग नंतर उठवायचं. तर आता बघा मला अंधारात ब्लॉग ब्लॉग शूट करायला लागतोय टॉर्च घेऊन. तर मग तिथे रिॲक्शन काय असतील का तिला माहिती आहे. मी एका साईडला अशी झोपवते, पण सारखी मी गेली बघते काय आहे ते. बघू काय होतंय. हॉटेल जाम बेकार आहे माझा, डोकं पण दुखतंय. तिच्यासाठी नाही फिरली. मेरी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. यशवी तर बघ. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. तिला झोपवली 11:30 पोहोचली का आतमध्ये तू झोप. सगळे विसरले, सगळे झोपले. कापते ती. मी नाही आली समजा. इकडे काढतो खुश. मी पण एवढी नाही आली पाहिजे. मी मॅक्शर नाव खराब होतं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Didi. Happy birthday to you. करू बंद? ऐ नाही असू दे चालू. तरी या ना. तिचे डोळे बघ. तुला वाटलं मामा मारे तू यशू. मम्मा तू इकडे खाली बस ना. दीदी, खाली बस. तू खाली बस. खाली शो नाही करायचं आपल्याला. इथे उभी राहा. इकडे बस. इकडे बस. खाली बस. पागल आहे. बस खाली. खाली बस ना. पागल आहे. मागे मागे. अगं यशू थांब. जाता बस. सोड हात काट. हा लाव पुढे असं.
अरे खराब होणार आहे. खोल, खोल. एक चांगली मिळाली मला. थोडी तुलाच कपडे धुवायची तुलाच आहेत. ₹1 का चॉकलेट मेलेली खाओ अयो पप्पाने कसं दिलं जीवावर आलं का ते ठेव बाजूला ते ठेव बाजूला हे छान आहे आणि हे मला कपडे तुला धुवायचे मला कपडे धुवायला नाही आवडत बरं टायगर होते. दिवे मी नाही येत ना बरोबर आहे बरं असेल का ते एवढी वाढून ठेवलं कशाला गं पटापटा बाहेर ना काल एक्सटेन्शन काढलेत काल परवा तुला गिफ्ट देतात ते बघ अरे असं कर हा तुम्हाला नाही दाखवलं ना असं तर दाखवलं बघितलं तुम्हाला आता स्टॉप करू अजून एक आहे अजून एक आहे करू स्टॉप आपला बोल मागच बरा तू लागला मागू बोल मागं राहिले असतं तुला समजलं नसतं तू वरतून टाकला असता. बघ गेल्या वर्षी पप्पाने तुला विश नव्हतं केलं हे बघा मी बोलले ती रडणार त्या गिफ्टला येऊ दे इकडे बघ इकडे बघ चल, चल. अरे अजून गिफ्ट येणार आहे बघ किती लोक अजून ए बाई तू लोक तुझा पूर चालू करू किती मला जोर झालंय झालं नेहा तुला पण हातच अगं नाही आमचा प्लॅन असंच झाले अजून आहे आता झालं ना एकच आहे बाबा अशोक देवाने यशोला पुढे येणार आहे. तुम्ही बघा फक्त यशो पुढे येणार आहे आता नाही साईडो बोल खाली ठेव हा पटकन खुललाय. पकडत नाही एवढा मागवलंय रॅपर काढ बाजूला काय रॅपर काढ आधी रॅपर कार्ड पूर्ण मागवलंय बघ फॅमिली पॅक असेल फॅमिली पॅक असेल बघ वेट ए बाई, नको मारू मागे हो थोडी मागे हो अजून हे पण पाठी आपण पाड अगं येऊ दे ना काय पागल आहे ही पोरगी हे वाच सगळं हातीतून ऐक बाहेर पाहिजे कशी आता इकडून दुसरं You are not just my sister, you are my friend. You have a fantastic birthday. Oh, बरं झालं मग I'm a sister and no sister in the world is better than me. बरं तुम्हाला सगळ्यांना अरे बस ना अजून द मोस्ट अमेझिंग सिस्टर इन द वर्ल्ड बापरे हॅपी बर्थडे मे युअर डे बी हा बोले अच्छा काही कुत्र्याने भांडेल कपूर हा नाही निघणार अरे बापरे मला
बरोबर बरोबर आहे. खूप स्पेशल झालाय. स्ट्रेटनिंग मशीन देऊन फायदा नाही, सगळं कळलेलं पहिलं. तू काय वाट बघते ते काय अरे मग तुझा खाऊ हे पण सगळ्यांना माहिती आहे. कोणाला सांगू नको मला पैजण घेतले. मॅमला पण माहिती तुझ्या माहितीये, फक्त तुला माहिती नाही तर घालते. भाई चल ये येशू. यशू तुझा खाऊ नाही ते दीदीचं आहे ना. यशू तुझा खाऊ. ये तुला काय पाहिजे घे लोक. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear God. टेम्पो माझी त्याला देऊ सकाळी आंघोळ करायची, आता साबण लावून इकडे बघ फोटो काढू जरा थांब. अरे बाबा साईड वा. शॉर्ट नको पहिला. बोलते हे गाडी नंतर कर ना भाई. दादा नको यार प्लीज प्लीज. डिलीट कर. ही फोटो फ्रेम पप्पानी दीदीला दिली आहे. जस्ट माझी आयडिया आहे ही. चिनू मिनूच्या बाजूला ठेवली आहे तिने ही फ्रेम. आणि हे गाईज मी दीदीला दिलेलं आहे चांदीचे पैंजण. ए बी गाईज दिया आहे बट काय झालं त्या दिवशी मी सांगते ओके ते समीक्षा मला गिफ्ट देणार होती, पण मी मम्मीच्या फोन मध्ये चॅट बघितले की मम्मी मी हे ट्रान्झॅक्शन्स बघितले पैशाचे. हा त्यामुळे मला कळलं की समीक्षा मला काय गिफ्ट देते. तर हे भांडं ऑलरेडी फुटलं केलेलं, त्यामुळे हे गिफ्ट मला अगोदरच माहिती पडलं. बट कसं वाटलं माझं गिफ्ट तुला पप्पाचं. बट तू माझ्या गिफ्टला का ना रडली, तू पप्पाच्याच गिफ्टला का रडली. म्हणजे आता मम्मी मला लय वाईट वाटलं तिथे. चीटिंग करता है तू. पहिलं तुझं लग्न आहे का माझं लग्न आहे. अरे मम्मा ते दिलं त्याची आयडिया पण माझी होती. पप्पा तर काही देणारच नव्हते. पप्पाला आयडिया मी दिली. मग पप्पा बोलले मी काय देऊ म्हटलं तुम्ही दीदीला फोटो फ्रेम द्या. दीदीच्या मनात चाललंय मला फोटो फ्रेम पाहिजे पप्पाची आणि माझी. मग बोले की ठीक आहे. पप्पाने लगेच पप्पाने एका पैसे दिले. पहिली गोष्ट हे जो बॉक्स खोललाय ना त्याचे पण पैसे चॉकलेटचे मी नाही दिलेत, वडीलनेच दिलेत ते. चॉकलेटचे गाईज चॉकलेटचे पैसे मी नाही दिलेत, माझ्या पप्पांनी दिलेत. फक्त पैंजण आणि मशीन मी दिली. अजून मी काय दिलं ग तुला. काय दिलं. आणि नेहानी ते बघा नेहाने मला दिली साबणाची वडी, चॉकलेट मेलोडी चॉकलेट 4 होते. मी तिच्या बर्थडेला ना हे देणार आहे भांड्याचं साबण. आणि मला तुला मी चांगलं दिलंय ना. तू पण विचार कर की तुला काय ये तो दे दिया. किधर गया मेरा अंगठी. हा अभी ये दिया दे काय सॉरी आता तर हे दिलंय तिने माझ्या ह्या बर्थडेला. तर पुढच्या म्हणजे येत्या बर्थडेला बघू काय देते. मला हे पण रक्षाबंधनला पैंजण दिले तर चालतील मला. आवडलं आणि मला ते पण आवडलं. मला सगळं आवडलं. आम्हीच नाही आवडत तुला. The next day. तर गाईज गुड मॉर्निंग. कालचं सेलिब्रेशन खूप छान झालं रात्रीचं आमचं. ही कळतात विसरले मी सोडा. नाही हो तेवढं सेलिब्रेशन खूप छान झालं आमचं काल रात्रीचं. आता आज बघू किती केक कट करते. काल तर दादा पण आला लास्टला. आमचं झालं
लगेच मग दादा आला आणि आज बघू आता काय म्हणजे ना किती केक कापते आज. टोटली किती, आता तर टोटली 2 केक झालेले आहेत. संध्याकाळचं आमचं तर फिक्सच आहे. आता बघू अजून कोण कोण, स्नेहल दीदी येणार आहे आय थिंक, बघू आता. तर आम्ही चाललोय सिद्धिविनायकला. तर आता बसनी जायला लागणार, ट्रेननी खूप गर्दी भेटेल. मम्मी बोलते बसने जावा. चल तो आम्हाला नाही बोलला. सकाळ सकाळी त्याला मोबाईल वापरायचा, आम्हाला सोडायचं नाही. तर जाऊ द्या, काय जाऊ कळते तो, त्याला सोडायचीच की नाही. तर आता दाखवतो तुम्हाला गर्दी आहे की नाही सिद्धिविनायकला. कारण की लास्ट टाइम आम्ही गेलेलो तेव्हा जाम गर्दी होती. डिसेंबरला 2024ला गेलेलो आम्ही, जाम गर्दी. 24लाच गेलेलो डिसेंबरला. हा डिसेंबर, तेव्हा तिकडे गेलो, जाम गर्दी. त्यामुळे आम्ही कसं त्या लाईनीत फिरलो आमच्या आम्हालाच माहिती नाही. आपण संडे नाही गेलो त्या टायमिंगला. कोणत्या बस स्टॉपला आहे आज आता? कोणत्या बस स्टॉपला आहे? कुठं कोणतं ठिकाण आहे? काय माहिती, रवो दादर काय माहिती कोणतं आहे. आम्ही दादरच्या आसपासच आहे बस स्टॉपला. त्या बसवाल्याने आम्हाला इकडेच सोडलं, इकडपर्यंत होतं. आता परत नवीन बस पकडायची, परत जायचं. तुम्ही बघू शकता डोळ्यावर किती झोप आहे. ही फ्रेश मध्ये, कारण की ही झोपच काढत होती कालपासून आणि मी नुसती फिरतीवर होते काल. तर मला कंटाळा आला, तिच्यामुळे जेवली नाही काल रात्री. मी तुला बोलले रात्री जेव, तुलाच माझ्यासाठी डाळ नव्हती राहिली, मी कसं जेवू. नाही बस नाही आली. तर काय होतं इथं बसची वाट बघत बसतो, परत कधी बस येईल त्याची. हाय 4 मिनिटावर आहे बस. तर बघत जाऊ शकते जाम होता घरी त्याला पहिले. माझा पाय पण जाम दुखतोय. बर्थडे घालला तर काय काम धंदे राहायचे. हाफ डे येणार आहे, हाफ डे येणार. लवकर निघाले ना, लवकर निघाले. ये भी नहीं है. कशी दिसते मी आहे माझी दीदी? मला आज मी सुंदर दिसते. नेक्स्ट माझा वॉलपेपर, नवीन वॉलपेपर माझा. बघू मला हिच्यासोबत त्रिशा सोबत. अगं बाई काय ते मेसेज आता तो आमच्या पिल्लूचा आणि माझा वॉलपेपर कालच चेंज केला. तर गाईज आता आम्ही आलोय सिद्धिविनायक मंदिरला. आज एवढी गर्दी नाही बोलतात, पण थोडीशी तर दिसते. मी पण फुल घेतलंय. आता गर्दी आहे का नाही आतमध्ये. जर गर्दी नसेल लवकर झालं तर आम्ही मरीन्सला पण जाऊ. गाई दीदीने मला जाम घाबरवलं. मी व्हिडिओ काढता कधी पुढे आली मला कळलं नाही आणि मागं आली. मला वाटलं माझ्या मागे मी पुढे होती ना शोधते. दोन्ही फोन माझ्याकडे, तिचाही आणि माझाही माझ्याकडे. म्हटलं फोन कुठं करू हिला मी. मला लई चक्कर पडली कुठं. जाम टेन्शन आलेलं मला, कुठे गेली करून. चला आता दर्शन घेतो. गर्दी बघा एवढी नाही, बघू कधी दर्शन भेटतंय आम्हाला. चला आता काहीतरी जुगाड करणार आहे आम्ही.
सॉरी. तिला लाईनीत उभी केली मी इकडे लाडू घ्यायला प्रसाद. हे लोक जाम ओरडत आहेत. पाडलीला पैसे जास्त झाले. तर आता आम्ही चाललो काहीतरी खायला, म्हणजे मी नाही समीक्षा, तिला लागलेले साईड गाड्या येतात. तू काय खाणार नाहीयेस पक्का? आता लागले समीक्षाला भूक लागले, झोप पण आली, पाय पण दुखतोय. तर आता आम्ही जायचं, पण ना काही मला कामाला पण जायचं, मला लेट होतं त्यामुळे मला पहिलं घरी. आता मला सहज घरी येतं मी जाऊ शकते, पण अगं परत मी कामाला लागले, परत रुटीन चालू. आमचं दर्शन खूप छान झालं. घाई वगैरे असं काय नाही झालं आमचं दर्शन, कारण की आपला आज टाइम आलं ना, जाम घाई दर्शन झालं. आम्ही सगळे एवढ्यासारखं फिरलो, वर मुख दर्शन फक्त घेतलं, ताट घेतलेलं, मुख दर्शन घेतलं आणि परत मग मोठी लाईन खाली आलं. त्यावेळेस तसं काय तर झालं, नॉर्मली आम्ही छान दर्शन. लाईन पण नव्हत्या, गर्दी नव्हती, दर्शन छान. एवढी नव्हती नाही, पण अशी एवढी गर्दी नव्हती ग. आणि ती लोक असले ओरडत होती ना व्हिडिओ, तिला मला एक जण मी व्हिडिओ फोटो काढत होता, एक जण म्हणतो मॅडम तिकडे काय लिहिलंय ते वाचा. फोटो नाही काढायचे गेला, पण तरी मी जरा दोन फुट हा फोन होता, मग हा त्याच्यात ठेवला आणि मग तुला दिसलं नाही, काढला थोडासा व्हिडिओ दर्शनाचा. आता तो आता मी जाणार आहे काहीतरी खायला. तिथे मेंदूवडा छान भेटतो खायचा, छान. तिथे मेंदूवडा चांगला भेटतो खायचा, अरे टेस्टी भेटतो. मला उसाचा रस खायचा. बरं मग उसाचा रस पिऊन ते खायचा. अजून काय चांगलं भेटतं मला काय. हे बघ तिकडे ना मेंदूवडा पण चांगला भेटतो, मोठा मोठा असतो, आणि डोसा पण भेटतो. नाही डोसा करणार आहे काय, मेंदूवडा खायचा की नाही, किती द्या मेंदूवडा. मेंदू का मेंदू चांगलं चांगलं सजेशन देते मी तिला. समीक्षाचा मेंदूवडा खा, तिला ते खायला नको, तिला काय काय हवंय देवघराने. तर काय आम्ही आता इथं वडा खातो, मेंदूवडा काय तर मला नाव नाही काय. टेस्टी आहे बट माझी इच्छा नाही. का तुला तर भूक लागलेली ना.